स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिक्षक ज्या भरतीची वाट बघत होती किंवा ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण म्हणजे कोणता, तर जो केंद्रप्रमुख डिपार्टमेंटल केंद्रप्रमुख जी परीक्षा झालेली होती आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा 3 आणि 4 फेब्रुवारी या तारखेला ही झालेली होती. तेव्हापासनं आपले शिक्षक बांधव ही वाट बघत होते. मधल्या काळामध्ये जे आपले शिक्षण मंत्री आहेत भुसेजी हे विधान परिषदेमध्ये एका हप्त्याच्या आत एका वीकमध्ये आम्ही हा रिझल्ट लावणार आहोत असं त्यांनी घोषित केलेलं होतं आणि यात अफवा उडवली होती म्हणून आपण सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत सर्व शिक्षक होते आणि तो क्षण म्हणजे आज तो क्षण आलेला आहे आणि आज आनंदाचा क्षण म्हणजे रिझल्ट आलेला आहे आणि केंद्र प्रमुखाचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. आपल्याला जर रिझल्ट पाहायचा असेल तो कसा पाहावा रिझल्ट, नंतर 3 याद्या ज्या लागलेल्या आहेत त्या 3 याद्या याबद्दलची संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. तर बघा शिक्षक बांधवांनो, जे शिक्षक डिपार्टमेंटल ही परीक्षा केंद्रप्रमुखची परीक्षा दिलेली होती, या केंद्रप्रमुखची परीक्षा जी आहे 3 आणि 4 फेब्रुवारीला झालेली होती. IBPS ने ही परीक्षा घेतलेली होती. महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून ही परीक्षा होती. त्यात आपल्याला बघायचं आहे की ही 4 तारखेला 3-4 तारखेला झालेली परीक्षा, यात अर्ज किती आले होते ते 46,068 अर्ज या ठिकाणी आलेले होते, उमेदवारांनी अर्ज केलेले होते आणि प्रत्यक्ष परीक्षा किती उमेदवारांनी दिली तर 38,558 एवढ्या उमेदवारांनी ही सेंटरवर जाऊन परीक्षा दिलेली आहे. आपल्याला डायरेक्ट दिसतंय की 10,000 लोकांनी ही परीक्षा दिलेली नाही. त्यात याचा निकाल जो आहे तो निकाल 13 मार्चला डिक्लेअर करण्यात आला. आपल्याला हा जर निकाल पाहायचा असेल तर आपल्याला निकाल गुगलवर क्रोमवर जर आपण गेलात तर MSc पुणे .in हे जर आपण टाकलं तर पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्र राज्य परिषद पुणेचा टॅब आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि डाव्या साईडला हा टॅब आहे, त्या टॅबला आपण टच केल्यानंतर आपला टॅब ओपन होईल आणि पुन्हा डाव्या साईडला जे काही टॅब दिसतील त्यात निकाल दिलेला आहे. त्या निकालमध्ये केंद्र प्रमुखची परीक्षा डिपार्टमेंटल जी मर्यादित आहे विभागनीय, तर त्यात आपल्याला क्लिक करायचं आहे, त्यातून तुम्हाला ते रिझल्ट दिसेल. दुसरी एक बाब सांगतोय की या 3 लिस्ट या ठिकाणी असणार आहेत, दाखवल्या जाणार आहेत तुम्हाला. तर या फर्स्ट लिस्ट मध्ये तुम्हाला टॉप म्हणजे जास्त गुणांकडून कमी गुणाकडे आपल्याला त्या ठिकाणी शिक्षकांच्या गुणांची यादी आपल्याला ठिकाणी दिसेल. टॉप वर जर जे गुण आहेत ते 171 गुण 2 शिक्षक आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर 170 169 अशा पद्धतीने गुण आहेत. नंतर सेकंड जी यादी आहे त्या सेकंड यादीमध्ये सुद्धा आपल्याला 118 गुण टॉप दिसत आहेत, त्यानंतर 118 पासून खालीपर्यंत. आणि तिसरी जी यादी आहे ती 48 42 50 अशा पद्धतीची ही यादी आहे. अशा 3 याद्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. नंतर महत्वाचा विषय असा की मधला जो GR आलेला होता की कोणतेही केंद्र प्रमुख असेल किंवा पदोन्नती असेल तर त्याला TET किंवा CTT असणं गरजेचं आहे. केंद्र जे विस्तार अधिकारी पर्यंत शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला सुद्धा TET CTT ची त्या ठिकाणी अट त्या ठिकाणी घातलेली आहे. तर त्यात शिक्षक बांधवांना येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्या संदर्भातील सुद्धा पोर्टलवरती म्हणजे त्या संकेतस्थळावर ही माहिती टाकली जाणार आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती ते काय करायची आहे, अपडेट करायची आहे. ज्यांचा रिझल्ट आलेला आहे त्या सर्वांसाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. जे शिक्षक आतापर्यंत हे शिक्षक कोणी पदोन्नतीच्या माध्यमातून केंद्रप्रमुख झाले असतील पण डिपार्टमेंटल परीक्षेच्या माध्यमातून जे पास झालेले आहे या सर्वांचं स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंगच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन. आपल्याला हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, सोबतच लिस्ट सुद्धा आपल्याला आपल्या ग्रुपवरती मिळतील. त्याकरिता सर्व शिक्षक बांधवांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे आणि व्हॉट्सअप चॅनलचा सुद्धा ग्रुप आहे, यावरती जॉईन व्हा. मी जी माहिती आपल्याला दिली आहे ही माहिती आपल्याला नेमकी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.